नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आजच्या सेशनमध्ये आपण 14 फेब्रुवारी 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, भारताने कोणत्या संघाला हरवून 2026च्या सॅफ अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे, असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, बांगलादेश. तर बघा, भारताने बांगलादेश या संघाला हरवून 2026च्या सॅफ अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. आता याच्याबद्दल आणखीन माहिती घ्यायची झाली तर बघा, अंतिम सामना हा पोखरा स्टेडियमवरती नेपाळ या ठिकाणी खेळवण्यात आलेला आहे. याचं नाव इम्पॉर्टंट आहे, परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता आहे, तर हे नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर बघा, सॅफ अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 जी आहे ती कोणत्या तारखेदरम्यान खेळण्यात आलेली आहे? 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान हे सामने होते आणि ह्याचं आयोजन नेपाळमध्ये करण्यात आलेलं होतं. आता सॅफ अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धा 2024 ही कुठे झालेली होती? ढाका, बांगलादेश या ठिकाणी. प्रिव्हियस इयरचं पण विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर बघा, भारत आणि बांगलादेश यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आलेलं आहे या सामन्यामध्ये. त्याच्यानंतर बघा, सॅफ ही एक दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ आहे आणि दक्षिण आशियाई देशांच्या फुटबॉल खेळणारी एक संघटना आहे जी या प्रदेशात फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी संघटित स्पर्धा जी आहे ती आयोजित करते. आता याची स्थापना 1997ला झालेली आहे आणि हेडक्वार्टर कुठे आहे? ढाका, बांगलादेश या ठिकाणी. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर येणारी जपानच्या इतिहासातील पहिली महिला पंतप्रधान कोण ठरली आहे, असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. आता जपानच्या इतिहासातील पहिली महिला पंतप्रधान आहे, त्यामुळे नाव इम्पॉर्टंट असणार आहे. तर यांचं नाव काय आहे? साने ताकाची. साने ताकाची या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर येणाऱ्या जपानच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत, त्यामुळे यांचं नाव इम्पॉर्टंट आहे. बघा, साने ताकाची यांनी 8 फेब्रुवारी 2026 रोजी जपानच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड असा विजय मिळवलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्या आहेत त्या बनलेल्या आहेत. आता इथे महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत बघा, त्यांच्या पक्षाचं नाव महत्त्वाचं आहे. नाव काय आहे त्यांच्या पक्षाचं? लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी, म्हणजेच LDP, ज्यांनी 465 पैकी 316 जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत आणि भरघोस असं यश संपादन केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, ऑक्टोबर 2025मध्ये जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झालेल्या ताकाची यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच मुदतपूर्व निवडणूक जाहीर केलेली होती. बघा, शिगेरू इशिबा यांनी राजीनामा दिल्यानंतर साने ताकाची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झालेल्या आहेत. आता जपानची राजधानी काय आहे? टोकियो आहे आणि चलन तिथलं विचारलं जाऊ शकते, तर ते आहे जापानी येन. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, पढाई विथ AI हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे, असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? A, हिमाचल. बघा, हिमाचलमध्ये पढाई विथ AI हा उपक्रम जो आहे तो हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सुरू केलेला आहे. ठीक आहे. हा उपक्रम विशेषतः म्हणजे जे कोण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जे तयारी करत आहेत, जसं की SSC आहे, बँकिंग आहे किंवा स्टेट PCS असतील, या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा चालू करण्यात आलेला आहे. आणि या प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान दर्जाचं शिक्षण मिळावं हे त्याच्यापुढे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. आता बघा, हिमाचल प्रदेश रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर हिमाचलची राजधानी काय आहे? शिमला आहे. हिवाळी राजधानी धर्मशाळा आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
आणि मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू, तर राज्यपाल कोण आहेत? शिवप्रताप शुक्ला. आणि विधानसभेमध्ये 68 जागा आहेत, लोकसभेमध्ये 4, तर राज्यसभेमध्ये 3 जागा आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्याआधी बघा, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंडसोबत देखील शेअर करा, जेणेकरून मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. तर बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. शारदा नदी कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये शारदा नदी कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी जी आहे ती कोणी केलेली आहे? उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी. बघा, चंपावत जिल्ह्यातील टणकपूर येथे शारदा नदी कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आलेली आहे. कुठे? चंपावत आणि टणकपूर, दोन नावं महत्त्वाची आहेत. कोणी केली? मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी. उद्देश काय असणार आहे याचा? पर्यटन, रोजगार आणि प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, हा कॉरिडॉर चंपावत जिल्ह्यातील सुमारे 200 किलोमीटरचा भाग जो आहे तो व्यापणार आहे आणि अंदाजे याचा खर्च 3,300 कोटी इतका करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर नदी कॉरिडॉर प्रकल्प म्हणजे काय हे पाहूयात. ही संकल्पना नवीन असेल तर त्याच्याशी रिलेटेड थोडे इन्फॉर्मेशन बघूयात. बघा, नदी कॉरिडॉर प्रकल्प म्हणजे जो नदीकाठचा पर्यटनाचा भाग आहे तो त्याचा पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक वारसा एकत्रित करणे किंवा त्याचं एकत्रीकरण करणे म्हणजेच नदी कॉरिडॉर प्रकल्प होय. त्यात बघा काय काय इन्क्लूड होतंय? घाट विकास, शहरी सुविधा किंवा पर्यावरणीय पर्यटन आणि वारसा संवर्धन यांचा सगळ्यांचा ह्याच्यामध्ये काय होतोय? समावेश होतोय. आता शारदा नदीचा हा प्रोजेक्ट आहे, त्याच्यावरती जो हा प्रोजेक्ट बनवण्यात येणार आहे, तर बघा, शारदेलाच काली नदी असं देखील म्हटलं जाते आणि हिमालयातील नंदादेवी पर्वताच्या पूर्वेकडील उतारावर काली नदी काय करते? उगम पावते. त्याच्यानंतर सीमा भागाचं जर बोलायचं झालं तर ती भारत आणि नेपाळ दरम्यान एक नैसर्गिक सीमा बनवते. आणि संगम बघा, मैदानी भागात तिला शारदा म्हणतात आणि नंतर घागरा नदी म्हणजेच गंगेची उपनदी जी आहे तिला जाऊन ही मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर हिच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत? धौली गंगा, गोरी गंगा आणि शरयू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, $1 ट्रिलियन मार्केट कॅप गाठणारी जगातील पहिली रिटेल कंपनी कोणती बनली आहे, असा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. वॉलमार्ट इंक. तर बघा, वॉलमार्ट इंक ही 1 ट्रिलियन मार्केट कॅप गाठणारी जगातील पहिली कंपनी बनलेली आहे, त्यामुळे हिचं नाव काय आहे? इम्पॉर्टंट आहे. बघा, वॉलमार्ट आता जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या एलिट गटात सामील झालेली आहे. हिची स्थापना 1962ला झालेली आहे. संस्थापक कोण आहेत? सॅम वॉल्टन. आणि त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते अर्कान्सस USA या ठिकाणी आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. अग्नी 3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची नुकतीच कुठे यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे, असा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? बी. चांदीपूर, ओडिसा. आता हा डिफेन्सशी रिलेटेड क्वेश्चन आहे, तर बरेच वेळेला परीक्षेमध्ये डिफेन्सशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. तर हा काय आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा, अग्नी 3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची नुकतीच चांदीपूर, ओडिसा या ठिकाणी यशस्वीरित्या चाचणी करण्यात आलेली आहे. आता भारताने अणुवाहक सक्षम अग्नी 3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे आणि हे कुणी विकसित केलेलं आहे? DRDOनं विकसित केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, इंटरमिजिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे आहे आणि मारा कुठून करते? पृष्ठभागावरती मारा करते. त्याच्यानंतर बघा, हे एक मध्यम श्रेणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, ज्याची मारक क्षमता किती आहे? 3000 ते 3500 किलोमीटर इतकी आहे आणि 1.5 टन म्हणजेच 1500 किलोपर्यंतचा पेलोड ते वाहून नेऊ शकतं.
त्यात आधुनिक नॅव्हिगेशन किंवा मार्गदर्शन प्रणाली आहेत, ज्यामुळे ते त्याच्या वर्गातील सर्वात अचूक क्षेपणास्त्र बनतं. ही त्याची खासियत आहे. आणि त्याचा वेग जर बघायचं झालं तर कमाल वेग अंदाजे मॅक 15 म्हणजे सुमारे 5 ते 6 किलोमीटर प्रति सेकंड आहे. आता बघा हे DRDOनं विकसित केलेलं आहे. तर DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आहे. भारत सरकारची संरक्षण संस्था आहे आणि ती संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्याची स्थापना कधी झालेली आहे? 1958ला. हेडक्वार्टर न्यू दिल्ली या ठिकाणी आहे. तर सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? समीर व्ही कामत. नाव इम्पॉर्टंट आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. दरवर्षी कोणत्या तारखेला तस्करी विरोधी दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो, असा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर इम्पॉर्टंट डेशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे आणि बरेच वेळेला एक्झाममध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट डेज विचारले जातात, त्याची थीम विचारली जाते. तर बघा, दरवर्षी आपण 11 फेब्रुवारीला काय करतो? तस्करी विरोधी दिन जो आहे तो साजरा करतो. आता कशा संदर्भात साजरा करतो, का साजरा करतो ते पाहूयात. बघा 2025चा तस्करी विरोधी दिन जो आहे तो 5वा तस्करी विरोधी दिन आहे. याची सुरुवात कधी झालेली आहे? 2022ला. आणि आपण याचा उद्देश काय आहे? का साजरा करतोय? सीमापार तस्करीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यामुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षा आणि आर्थिक आव्हानांना तोंड देणे, हे त्याचं काय आहे? उद्दिष्ट आहे. ठीक आहे. आता फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजेच फिक्कीद्वारे हे सुरू करण्यात आलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, अँटी ड्रोन सिस्टीम बसवणारं भारतातील पहिलं बंदर कोणतं बनलं आहे, असं तुम्हाला विचारलं. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? VO चिदंबरनार बंदर. आता हे भारतातील पहिलं आहे, त्यामुळे काय आहे? इम्पॉर्टंट आहे. VO चिदंबरनार बंदर हे अँटी ड्रोन सिस्टीम बसवणारं भारतातील पहिलं बंदर बनलेलं आहे. बघा, VO चिदंबरनार पोर्ट अथॉरिटी हे अँटी ड्रोन सिस्टीम बसवणारं भारतातील पहिलं बंदर बनलेलं आहे, हे तर पाहिलंच. त्याच्याबरोबर बघा, हे बंदर कुठे आहे? थुथुकुडी, तमिळनाडू या ठिकाणी आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. अँटी ड्रोन सिस्टीमचा वापर मोठ्या प्रमाणात ड्रोन शोधण्यासाठी, ट्रॅक करण्यासाठी आणि निष्क्रिय करण्यासाठी केला जाईल. त्याचबरोबर उद्देश बंदर सुरक्षा, मालवाहू सुरक्षा आणि राष्ट्रीय सागरी सुरक्षा मजबूत करणे, हे त्याचं काय आहे? उद्दिष्ट आहे. तर आजचं आपलं लेक्चर इथे संपत आहे. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. अशाच व्हिडिओसह उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.